नमस्कार, मी आहे मेघा. स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही 2 दिवसासाठी चाललो आहोत गावाला देवदर्शनासाठी. कुलदेवीचं पण दर्शन घ्यायचं आहे आणि ग्रामदेवीचं पण. गाडीमध्ये आहेत अजिंक्यचे पप्पा, अजिंक्य, मी, अथांग आणि अजिंक्यची आजी म्हणजे माझ्या सासऱ्यांची आई. आणखी 2 लोक एक्सपेक्ट होतं, ते म्हणजे माझी सासू आणि माझे दीर, पण त्यांना वेळ नव्हता त्यामुळे ते नाही येऊ शकले. त्या दोघांना पण दुसरी थोडी महत्त्वाची कामं आली होती, त्यामुळे ते दोघं पण येऊ शकले नाहीत आमच्यासोबत. आणि हा आमचा अनएक्सपेक्टेड स्टॉप आहे थेऊरचा. गणपतीचं दर्शन घेऊन चाललोय आम्ही. रस्त्यातच थेऊर लागणार होतं, तर मग म्हटलं थोडंसं थांबवून दर्शन घेऊनच जाऊयात पुढं. आज आमचं लक चांगलं होतं, आम्हाला प्रसाद मिळाला खायला. शिरा वाटत होते तिथं. दर्शन केलं, प्रसाद खाल्ला आणि आम्ही पुढच्या वाटेवर निघालोय. लग्नानंतर मी दुसऱ्यांदाच इथे आले होते आणि अथांगला आम्ही पहिल्यांदाच घेऊन आलो होतो. देवदर्शन झाल्यानंतर घरी जाऊन त्याचं जावळ पण काढायचं होतं आम्हाला म्हणून. आणि आमच्यासोबत कोणीतरी माहितीगार पाहिजे होतं की ज्याला सगळे मंदिर वगैरे माहिती आहेत, सगळे ठिकाणं वगैरे माहिती आहेत, ग्रामदैवत माहिती आहे. मग माझ्या सासूंना तर काही वेळ नाही मिळाला, मग त्यांच्या सासूबाई आल्या होत्या आमच्यासोबत. हे आहे बद्रीनाथाचं मंदिर. इथे पोहोचेपर्यंत आम्हाला जवळजवळ 12:30 पावणे 1 झाले होते. सगळ्यांनाच भरपूर भूक लागली होती आणि मी घरून तळ्याच्या घाऱ्या बनवून आणल्या होत्या, पण ते मी काही सकाळी शूट नाही करू शकले. पण सगळ्यांचं असं एकमत झालं होतं की नरसिंगपूरचं दर्शन घेऊ, पहिले नरसिंगपूरला जाऊया आणि त्यानंतर मग जेवण करू. मग आता आम्ही इथं पोहोचलो नरसिंगपूरच्या मंदिरामध्ये. हे नीरा नरसिंगपूरचं मंदिर आहे आणि इथं भरपूर शांतता होती. दुपारचंच आम्ही आलो होतो, कोणीही नव्हतं मंदिरामध्ये आणि ऑफ सीझन पण गेलो होतो, त्यामुळे आम्हाला सगळं व्यवस्थित शांतपणे बघायला मिळालं. मंदिराकडे बघून असं वाटतं ते खूप जुनं मंदिर आहे आणि ऐतिहासिक पण आहे. तर मंदिराचे आम्ही डिटेल्स घेण्याचा प्रयत्न केलेले आहेत. तर अजिंक्यने सगळे डिटेल्स घेतलेले आहेत या मंदिराचे. हे गाव इंदापूर तालुक्यात आहे. भीमा आणि नीरा नदीचा संगम इथे झालेला आहे. भूक तर लागली होती सगळ्यांना आणि बाहेर ऊन पण भरपूर होतं, पण मंदिराचं हे जे स्ट्रक्चर आहे, दगडी बांधकाम आहे, यामुळे मंदिरामध्ये बिलकुल असं ऊन किंवा बाहेरची गरमी जाणवत नाही. या मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आम्ही जेवण करणार होतो आणि हायवेला आम्हाला जे पण काही हॉटेल किंवा ढाबा जे पण काही लागेल तिथं
वाटेतच आम्हाला छोटंसं हॉटेल दिसलं. आम्ही तिथं थांबून मिसळ पाव खाल्ला आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. बाहेर पडल्यानंतर आता गाडीमध्ये CNG भरायचं होतं, तर त्यासाठी एवढी मोठी लाईन लागली होती पेट्रोल पंपावरती. आणि हायवेवरती लवकर पेट्रोल पंप भेटत नाही, यासाठी मग जे पेट्रोल पंप पहिल्यांदा येईल इथंच थांबून आम्हाला CNG भरून घ्यायचं होतं. हे ग्रामदेवीचं मंदिर आहे. सगळ्या ग्रामदेवतांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही थेट पोहोचलो तुळजापूरमध्ये मुक्कामासाठी. आणि सकाळी पहाटेच आम्हाला तुळजापूरच्या देवीचं दर्शन घेऊन परत घरी यायला निघायचं होतं. पहाटे लवकरच उठून आम्ही 6 वाजताच दर्शनाच्या लाईनमध्ये लागलो होतो. आता आमची काय झोप झाली नव्हती, पण आमच्या आवाजामुळे आवरताना जो आवाज होतो त्यामुळे तो जागा झाला होता आणि मग त्याला पण आम्ही आवरून मंदिरामध्ये घेऊन आलो होतो. आणि हे आहे तुळजापूरचा मंदिराचा बाहेरचा परिसर. हे सकाळी 6 वाजता असं दिसत होतं. जी दर्शनासाठी ही जी लाईन आहे त्या लाईनीला आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला उभे राहिलो होतो त्यावेळेस तर सगळं व्यवस्थित होतं, पण हळूहळू जशी जशी लाईन पुढे जाईल, जसं जसं टाईम पुढे जाईल तसं तसं अथांग भरपूर त्रास द्यायला लागला होता. त्याला झोप आवरत नव्हती आणि तो रडत पण होता मध्ये मध्ये खूपच. आणि मंदिराचा आवारा म्हटल्यावरती इथं शांतता तर बिलकुल नसते. भरपूर गोंधळ असा होता मंदिरामध्ये, त्यामुळे त्याला झोपवता पण येत नव्हतं आणि तो कंटिन्यू रडत होता. आम्हाला पण सगळ्यांना हार्डली 2-3 तासाची झोप भेटली होती रात्री. त्यामुळे सगळ्यांचे चेहरे सुजलेले होते, डोळे लाल झालेले होते. पण आनंद एवढाच होता की आम्हाला मंदिरामध्ये जे दर्शन भेटलं ते छानपैकी भेटलं. म्हणजे जास्त गर्दी नव्हती त्यावेळेस, ढकलाढकली वगैरे झाली नाही त्यावेळेस जेव्हा आम्ही पुढं पोहोचलो त्यावेळेस. आणि गर्दीत आम्हाला जास्त वेळ उभा पण राहायला लागलं नाही. 8:30-9 पर्यंत आमचं दर्शन झालं होतं आणि आम्ही बाहेर आलो होतो मंदिरातून. मंदिरातून बाहेर आल्यानंतर हे मी जे काही करते हे तर तुम्हाला माहितीच असेल. एक विश मागायची असते या दगडावरती हात ठेवून. दगड राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला फिरतो किंवा तो एकाच जागेवरती राहतो. मला माहित नाहीये हे कितपत खरं आहे कितपत खोटं आहे, पण प्रत्येक कामासाठी आपली जी इच्छा आहे त्यासाठी प्रयत्न तर करायला लागणारच आहेत. प्रयत्नाशिवाय तर कुठेच काही होऊ शकत नाही. प्रयत्न आणि सातत्य तर पाहिजेच आहे प्रत्येक कामासाठी. इथं हा प्रकार मला नवीनच बघायला मिळाला की ज्या देवीला नेसवलेल्या साड्या होत्या त्या तुम्ही पैशाने विकत घेऊ शकता प्रसाद म्हणून. इथं भरपूर दुकानं लागली होती, वेगवेगळे स्टॉल लागले होते त्यासाठी. आणि हा एक प्रकारचा बिझनेस आहे जो मी आतापर्यंत कधीच बघितलेला नव्हता. त्यानंतर आम्ही मंदिरातून बाहेर पडलो आणि हा मंदिराच्या बाहेरचा एरिया आहे. भरपूर असे स्टॉल लागलेले आहेत भरपूर गोष्टींचे. बांगड्या वगैरे पण होत्या. मला पण बांगड्या घालायला आवडतात, पण मला माहित नाही मी का घातल्या नाहीत त्या दिवशी इथून. पूजेसाठी म्हणजे आपल्या रोजच्या देवपूजेसाठी लागणारं सामान इथं भेटत होतं. मला पण मूर्त्या वगैरे घ्यायच्या होत्या, त्या मी घेतल्या इथे. त्या मंदिरातून बाहेर आल्यानंतर आम्ही इथं खंडोबाच्या मंदिरात आलोय. सकाळपासून कुणीही काही नाश्ता केला नव्हता, फक्त अथांग केळं खाल्लं होतं. आणि माझ्या सासऱ्यांचं मत होतं की इथं चांगला महाप्रसाद असतो तर आपण तिथंच जेवायला जाऊया डायरेक्ट. मग आम्ही इथं आलोय. हे आहे बाळे खंडोबाचं मंदिर. आम्हाला एवढी अपेक्षा नव्हती की एवढी गर्दी असेल इथं, पण अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होती आणि ऊन पण झालं होतं भरपूर इथं येईपर्यंत आम्हाला. मंदिरामध्ये हे नवीन नवरा नवरीचा जोड बसला होता पूजेसाठी. कसली पूजा चालली होती मला माहित नाही, पण पूजा चालली होती यांची. त्यांच्या त्या पूजेमध्ये जे वाद्य वाजवायचं चाललं होतं ते खूप छान वाजवत होते, पण बाहेरचा गोंधळ पण भरपूर आहे त्यामुळे मग मी तुम्हाला ऐकू नाही शकत आहे. दर्शन झाल्यानंतर प्रसाद घेण्याची भरपूर घाई झाली होती, भूक लागली होती म्हणून. आणि प्रसादामध्ये होतं भात, आमटी आणि शिरा. आम्ही घेईपर्यंत तर शिरा संपून गेला होता, आम्हाला फक्त भात आमटी खायला भेटली.
यानंतर आम्ही सरळ गावात आलो आणि अथांगची आम्हाला एक बट काढायची होती इथं. अथांगचा मामा आलोक पण आला होता, गाडीवरून तो नंतर आला. सगळीकडे वेगवेगळ्या पद्धती असतील जावळ काढण्याची, पण आमच्या इकडे सटवाईच्या मंदिरामध्ये एक बट कापतात किंवा जर शक्य असेल तर इथंच पूर्ण जावळ पण काढलं जातं. पण आम्हाला इथं पूर्ण जावळ काढणं शक्य नव्हतं. मग आम्ही एकच बट काढून मग दुसऱ्या दिवशी घरी जाऊन पूर्ण त्याचं जावळ काढणार होतो. हे खूपच छोटं गाव आहे, तर इथं सुविधा पण एवढ्या नाही आहेत. आणि हे आम्ही जे थांबलोय हे एक मंदिर आहे सटवाईचं. लहान कमान आहे छोटीशी पाठीमागं. अथांग इथं भरपूर क्रँकी झाला होता, त्याला कळत नव्हतं हे काय करतायत माझ्यासोबत. आणि नंतर तर तो रडायलाच लागला होता. पण तो तेवढी बट काढल्यानंतर शांत झाला होता. आणि त्यानंतर मी काही शूट नाही केलं. आम्ही घरी आलो त्या दिवशी रात्री आणि हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा. केस कट करण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे, त्यामुळे सलूनमध्ये तो कसं रिस्पॉन्स करतो हे आम्हाला माहीत नव्हतं. मग आम्ही घरीच प्रयोग केलाय, घरीच त्याचं सगळे केस काढलेत. मी, अजिंक्य आणि माझे सासरे आम्ही तिघंजण होतो त्याला हँडल करायला. तो रडला वगैरे नाही, पण त्याला नंतर हे ट्रिमर पाहिजे होतं खेळायला. आणि गरम पण भरपूर होत होतं. फॅन पण चालू करता येत नव्हता, केस इकडं तिकडं उडून जातील म्हणून फॅन पण बंदच होता. ॲज अ फन म्हणून हा मी व्हिडिओ तसाच कंटिन्यू केलेला आहे पूर्ण त्याचे केस कट करेपर्यंत. तुम्हाला नसेल बघायचं तर तुम्ही स्किप करू शकता. आणि त्याने जे आम्हाला स्ट्रगल करायला लावलं त्याचे केस कट करण्यासाठी ते तुम्ही इथं बघू शकता. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मला माहिती आहे मी सांगितलं तरी काही कोण सबस्क्राईब करणार नाही आहे, पण माझं काम आहे सांगणं म्हणून मी परत सांगते माझ्या चॅनलवरती व्हिडिओवरती की जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडत असेल तर सांगा तसं, आणि जर नाही आवडत असेल तरी पण सांगा कमेंटमध्ये. तुमचं एक सबस्क्रिप्शन, तुमची एक कमेंट खूप मॅटर करते मला. आणि आजचा हा व्लॉग मी इथंच थांबवते. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.